आणि तवा दिलाय ग छोटासा, छान छान आहे. वा मस्त आहे. व्हेज वाल्यांनी फायनली प्रॉन्स घेतलेत आणि माझी तर ही थाळी आहे चटणीमध्ये. वाव, प्रत्येकाने एकदा आलंच पाहिजे. हा वडा, हा कोंबडी वडा, नुसता वडा पण छान लागतो. मस्त आहे ना, ते कुरकुरीत. मला आवडलं म्हणजे बेस्ट आहे. व्हेजिटेरियन लोकांना आवडलं म्हणजे बेस्ट आहे. हा वाव, एक नंबर टेस्ट. सिरियसली पैसे भरून आम्ही रिव्ह्यू देतोय, जेन्युइनच रिव्ह्यू देणार आहे. मग खूप टेस्टी आहे. वाव. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सोसो सोनालीमध्ये. आता तुम्ही माझा बड्डे स्पेशल व्हिडिओ बघितलाच असेल. आजसुद्धा बड्डे स्पेशल, बड्डेची माझी पार्टी पेंडिंग होती, तो आम्ही पार्टी करायला आलेलो आहोत. माझघर कोकणातील घरगुती चवीचं माझघर ॲक्च्युली, जे मुंबईत फार फेमस आहे आणि त्याची ब्रांच आपल्या पुण्यात पण झालेली आहे. आता तुम्ही म्हणताल तू एकटीच आली असती काय पार्टीला? अजिबात नाही, माझ्यासोबत माझ्या सख्या आलेल्या आहेत, माझ्या खास सख्या. एक आलेली आहे बालाजीनगरवरनं, एक चक्क बारामतीवरून आलेली आहे आणि एक चिखलीवरून आलेली आहे. सो आज आमची पेंडिंग पार्टी होणार आहे. माझ्या या सख्या राहिल्या होत्या पार्टीच्या. सो आम्ही मस्त आज पार्टी करणार आहोत, धमाल करणार आहोत आणि मस्त असं नॉनव्हेज खाणार आहोत. सो चला, फिश, मटन, चिकन. इथे फक्त जेवण मिळत नाही तर मिळते कोकणाच्या मातीची आणि संस्कृतीची साक्ष. कौलारू घराचं ते उबदारपण, लाकडी खांब, तांबडी माती, तांबड्या मातीचा तो अस्सल फील आणि घरगुती मसाल्यांचा दरवळ. चला तर मग परंपरेची आणि चवीची सांगड बसतीये का ते बघूयात. आता आम्ही माझघरमध्ये आलो होतो, छान तिथलं फूड टेस्ट केलं. फूड तर खूप आवडलं. पण माझा एक क्वेश्चन होता यांना की माझघरचा मला एक्झॅक्ट अर्थ हवा होता. म्हणजे माझघर मला अजून नीट कळालं नाही. इथला टोटल अँबियन्स बघून मला थोडीशी कल्पना आली की काहीतरी जुन्या वास्तू रिलेटेड काहीतरी आहे. पण मला एक्झॅक्टली आता तुमच्याकडून जाणून घ्यायचं की माझघर म्हणजे नक्की काय. आता तुम्ही इंटिरियर बघून तुम्हाला कळालं असेल पूर्ण कोकणी पद्धतीचं जेवण पण आणि इंटिरियर पण Yes, तसंच yes. आहे. तर कोकणात ना जॉईंट फॅमिली राहतात पूर्वीपासून, तर घर पण तशीच बांधलेली असतात. तर माझघर हे लिव्हिंग रूम सारखं असतं, पण कोकणात त्याला माझघर बोलतात, जे सगळ्या रूम्सला जॉईन करतं. मग तुम्ही कुठल्याही रूम मध्ये राहा, तुम्ही एकत्र येऊन त्या माझघरातच येता असं. तर तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या फ्रेंड्स सोबत तुम्ही या माझघरात या आणि ह्या माझघरचा तुम्ही आनंद घ्या, असं तुम्ही नाही. ओके, हा म्हणजे आता कळालं मला. एक्झॅक्टली मला लिंक लागत नव्हती. मग म्हटलं की त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात. आणि खूप छान असा एस्थेटिक सगळा अँबियन्स बनवलेला आहे. आणि नुसतं अँबियन्सच नाही, फूड पण तेवढंच छान आहे. आणि थँक्यू तुम्ही आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू फॉर व्हिजिटिंग अस. थँक्यू सो मच. येस. इथे गेल्यावर अजिबात वाटणार नाही की तुम्ही पुण्यातल्या कुठल्या रेस्टॉरंटमध्ये आलेला आहात. असं वाटत होता कोकणातल्या कुठल्या तरी घरात आलो आहोत, जिथे जुन्या पद्धतीच्या भिंती, तांब पितळेची भांडी, मातीची भांडी आणि सगळा तो एस्थेटिक लुक खूप छान वाटत होतं. तुम्हाला वाटणार नाही, पण ही त्यांची प्रॉपर AC रूम होती. बाहेर ओपन त्यांनी सगळी झाडं वगैरे लावलेली आहेत, तिथं पण छान झाडांमुळे थंडावा. ही प्रॉपर AC रूम म्हणजे कोकणातलं हे आपुलकीचं माझघर होतं. सो आता मी डिसाईड करतोय की काय खायचंय. यांचे सगळ्यांचं चाललंय डिस्कशन, कारण हिला व्हेज खायचंय, तिला काय खायचंय माहिती नाही. हिला मे बी फिश खायचंय. अच्छा, ही ठरवणार आहे ती बघ. कोम तिच्या नावात. सो आता आम्ही आता डिसाईड करतो काय खायचंय, काय स्पेशल आहे यांचं. खाते ती घरचं नॉनव्हेज खाते ऍक्च्युली. ती बाहेरचं नॉनव्हेज तिला नाही आवडत. ती बाहेर व्हेजच खाते मोस्टली हॉटेलमध्ये. आणि हे दादा कन्फ्यूज झालेत बिचारे आमचा वाद बघून. आमचं काही डिसाईड होत नाहीये बिचारे. पाळला नाहीये मासा तिने. कोंबडी पाहिजे, बाहेरची नाही. मग तू तुला चारा टाकलेली चिज. आणि बघ, जर मेंढी असेल तर ती मेंढी तुझ्या घरचीच पाहिजे, मग तुमची गावरान मेंढी. अरे तो बिचारा थांबलाय तिथे. वाटलं सर मग हा आपण डिसाईड करून त्यांना बोलव. बिचारे थांबले ते. कोणी काय काय ऑर्डर करायचं याच्यावर गहन डिस्कशन चालू होतं. म्हटलं चला तोपर्यंत आपण बाकीच्या काही छान छान गोष्टी दाखवूयात. जसे की या जुन्या पद्धतीच्या देवळी, त्यात ठेवलेली छान छान भांडी. हेच नाही, त्यांचा वरच्या फ्लोअरवर सुद्धा त्यांनी जो जिना बनवला होता ना, तो सुद्धा जुन्या पद्धतीचा बनवला होता. खिडक्या, सगळं काही छान होतं. हा पण त्यांचा वरचा स्पेस होता बसायचा. AC रूम होती. आणि हा ओपन स्पेस किती छान बनवलंय. म्हणजे त्या जुन्या भिंती, ती पिलर लाकडाचे, ती झाडं, सगळं काही इतकं छान होतं. आणि फायनली आता बघूयात यांचं ठरलंय की नाही काय. वा वा वा, फायनली मेन्यू डिसाईड झालेला आहे.
आणि स्टार्टरमध्ये बोंबील फ्राय आणि कोळंबी फ्राय आम्ही मागवलेलं आणि बघा किती छान ते दिलेले तव्यामध्ये. वाव. प्लीज हॅव इट बोंबेल फ्राय. आणि मला कसं झालंय ते कसं आहे सांगा, आणि जेन्युइन रिव्ह्यू द्या, कारण आपण पे करतोय, आम्ही पे करून आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही जेन्युइन रिव्ह्यूज देणार आहे. नाही नसतात, बोंबिलला काटे हे नसतात. बघ, हे बघ, इकडे बघ. आता ही डिश आता ही झाली झालेली आहे Five stars. महागडी महागडी डिश झालेली आहे. शेफ दुर्गा शेफनी महागडी डिश केलेली आहे. त्याचा रेट अजून वाढवलेला आहे. एवढा रेट नको वाढवू. आणि मला खाऊन सांगा कशी आहे. एव्हरीवन छान आहे, छान आहे. आणि या दोघी व्हेजिटेरियन आहेत, त्यांच्याकडनं मेन रिव्ह्यू मिळेल आपल्याला. अर्धे व्हेजिटेरियन अर्धे व्हेजिटेरियन आहेत ते. अजिबात नाही, अजिबात नाही. हा माझा असं आहे. हा, जबरदस्ती. तुझ्यामुळे ते खात आहेत. हा, हे कसं आहे रेवती? छान आहे, छान आहे. आता मी खाऊ. अभी मैं खाती हूँ बोंबेल. मस्त आहे. याम. आणि इतकं छान पातळ बनवलंय ना, मस्त लागतंय. वाव, एक नंबर टेस्ट. सिरियसली पैसे भरून आम्ही रिव्ह्यू देतोय, जेन्युइनच रिव्ह्यू देणार आहे. मग खूप टेस्टी आहे. वाव, मस्त आहे. एक काय टेस्ट लागते ना. प्रॉन्स फ्राय आलंय आमचं आता. आणि हे पण ना कुरकुरीत दिसतंय ग, छान. घे ना रेवती, काय बघते, घे ना रेवती. मुलांची चटणी खूप छान. ऐ गो, सही लागतंय. मेन चटणी खूप टेस्टी आहे. चटणी भारीच आहे. इतकं कुरकुरीत लागतंय ना, टेस्टी आहे. छान आहे ना, मस्त यार. कोथिंबीर आहे, पुदिना आहे, ओलं खोबरं आहे चटणीमध्ये. वाव, प्रत्येकाने एकदा आलंच पाहिजे. फिश आवडत असतील ना, खूप टेस्टी आहे. वाव, माझी थाळी आली आहे. मस्त कोंबडी वडे, छान असे वडे, गरमागरम वडे, चिकन मसाला आहे, चिकन सुका आहे, आणि हे मला वाटते सोलकडी दिली आहे त्यांनी. आणि घ्या ग पोरीनो. आणि खास दुर्गाताईमुळे त्यांनी आम्हाला या ताटात दिले. म्हणजे सगळ्यांना स्टीलची ताट आहेत, पण दुर्गाताईच्या आग्रहास्तवर आम्हाला त्या मातीच्या ताटा दिलेत त्यांनी. आणि इवन वाट्या सुद्धा मातीच्या दिल्यात. आणि हे सगळं मातीचं दिलंय. घे ना, टेस्ट कर. मस्त गरमागरम. घे ना वडा, हे घे ना वडा. हा वडा, हा कोंबडी वडा. कोंबडी वड्याची नुसती टेस्ट बघ, छान लागते. खाऊन बघ, नुसता वडा पण छान लागतो. मस्त आहे ना, खूप छान आहे. हा वडा बघ पोकळ आहे, त्यामुळे तो वडा आहे ना कुरकुरीत लागतोय. वाव. मागचे लोक नेहमी कॅमेऱ्याच्या मागे असतात डान्स करताना, आता खाताना तरी समोर. बघ खाऊन कसा लागतोय कोंबडी वडा. खायला लाग, जरा तिकट तिकट खायला लाग. हा ना, त्या वड्याला किती वेगळी टेस्ट आहे ना, छान असे क्रिस्पी वडे लागतात, कुरकुरीत. व्हेजिटेरियन लोकांना आवडलं म्हणजे बेस्ट आहे. हा, तिकडे लेक्चर देणं चालू आहे की असं खात जा, हे खात जा, ते खात जा, टेस्ट करत जा. खरंच टेस्टी आहे. हा, मस्त. आणि आमच्या सगळ्यांच्या फायनली थाळ्या आल्यात आणि अरेंज करायचे चाललंय फोटोसाठी. हिची आहे पापलेट थाळी, हा ते रस्सा आहे, सुकट आहे, भाकरी आहे तांदळाची, आणि हिचा पापलेट आहे. यांनी दोघींनी कोळंबी थाळी मागवली आहे. मस्त, याच्यात कोळंबीचा मसाला आहे, कोळंबी फ्राय, हा कसला तरी रस्सा आहे, हा कसला तरी रस्सा आहे, हा सोलकडी आहे, भाकरी आहे. आणि कसलं भारी दिसतंय. वाव वाव. हे कशी आहे पापलेट थाळी? पापलेट खाल्लास? घे ना आता, घे. आणि फ्राय कसला भारी केलाय फक्त. हा, छान आहे. वा, मस्त. आणि या प्रॉन्स वाल्या आहेत. कशी आहे प्रॉन्स?
मस्त आहे. व्हेजवाल्यांनी फायनली प्रॉन्स घेतलेत आणि माझी तर ही थाळी आहे मस्त. आता चला मी एन्जॉय करतो फूड. आणि मॅडम भात खाते, त्याच्यामध्ये काय केलंय, प्रॉन्स मसाला मिक्स केलंय, इंद्रायणी राईस आहे. कसा लागतोय? मला तर हे खूप आवडतं. मस्त तिने इंद्रायणी राईस घेतला आणि हा असा आमचा भात आलाय राईस. मस्त असा इंद्रायणी राईस आहे, गरमागरम आहे, हाताला चटके लागतायत. आणि ही तर नुसती बाई सोलकडीच पिऊन पिऊन पोट भरायला गेली. सोलकडी खूप छान आहे, टेस्टी जेवण आहे. आहे मस्त. पकडो काय तू कापायचं. Happy birthday to you. La 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 la. Happy birthday to Sonali. Happy birthday to you, Sonali. थँक्यू 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 थँक्यू. हा केक मी चालू शकते. तिला मी त्या दिवशी ना केक बोलला काय अगो काय कर? सोडू पण येऊ. काय केलं? खा. हे काय काट, काट. अरे प्रसाद दिला हातात. का करतात असं सगळे? घुसव. चांगलं आहे? हा. मी छोटा दिला तुला. ती म्हणली छान. प्रसाद केक खाणं हे मला केक आवडत नाही, मी गोड खात नाही, पण मला खायचा आहे हा. हा खायचाय, हा दिसताना असा सगळा भरवायचा असतो, कोंबायचा असतो असा प्रसाद नंतर हातात. मी थोडाच घेऊन नीट खा. काय गं? थोडा म्हणजे एवढा मोठा. छान आहे. बर्थडे माझा, केक मी कापला आणि हिचा काय संबंध बिल भरायचा? बिल मी भरणार आणि मी सुरुवातीला सांगणार आहे बर्थडे पार्टी माझी होती, मी बर्थडे पार्टी देणार होती आणि तू बर्थडे पार्टी लोकेशन डिसाइड कर, आम्ही येणार आहे. ही माझी पार्टी आहे. केक ज्याने कापलाय ना, केक ज्याने कापलाय ना असं नसतं. ते बिल भरणार आहे. सोने दे. ए, असं कसं यार, ही चिटिंग आहे. किती मी क्विक परत केलं तुम्ही पार्टीला मला. येणार नाही, मी पार्टी देणार पण नाही कोणाला. ये ना सोने. हे नका घेऊ. सोने दे. नाही. नवऱ्याने मला सजेस्ट केलं की हे घे तिला. तू जास्त नाही. अच्छा, नवऱ्याने सजेस्ट केलं गिफ्ट. हा. म्हणजे मी पण हे पण मला आवडलं. गिफ्ट मिळालंय दुर्गाताईकडनं. अच्छा, पॅक आहे. ओ ओ ओ ओ मग हे खोलू का मी? हो, खोलायची घे. घे म्हणजे. भाऊजींनी सजेस्ट केलेलं. हीच घ्यायची. छान आहे. तुम्ही दोघं गेले होते का आणायला? हा मी रात्री गेले ना. हो. मला घ्यायचं की. मला सकाळी वेळ नाही भेटणार. अच्छा. 12च्या निघायचे 12 आणि मुंबईला हा हा हा. बाहेर नेतेस जातेस ना. हो, बॅग तर लागते. मला गळ्यातली घ्यायची होती आणि मी सजेस्ट केली म्हणजे की हा का? बॅग ओ अच्छा, स्लिंग पॅटर्न आहे का? म्हणजे अच्छा हा 3 in 1 आहे. सही, मस्त क्यूट आहे. म्हणजे फिरायला गेल्यावर हा म्हणजे हा स्लिंग पण आहे, असा बॅक सॅक टाईप पण आहे आणि इव्हन ह्याला मला वाटते ऍडजस्टेबल आहेत. किती क्यूट आहे. क्यूट आहे ना फिरायला गेल्यावर. म्हणजे माझं जर लडाखचं कन्फर्म झालं तर मला होऊन जाईल. हे नाही, खूप क्यूट आहे, खूप सुंदर आहे बॅग. वाव. तिला जास्त यूज होईल आणि जीन्सवर वगैरे हा असते ती. मस्त आहे, छान आहे. थँक्यू. आणि फायनली आमचं जेवण करून झालेलं आहे, पेटभर आम्ही खाल्लेलं आणि छान केक कापला, गिफ्ट घेतलं मी मस्त. असं सगळेजण तृप्त झालेत, म्हणजे सगळेजण खुश झालेत आणि प्रत्येकजण बोलते की आता मी माझ्या ह्याला घेऊन येणार, मी माझ्या त्याला घेऊन येणार. आणि इतकं छान, इथं फिश होतं, इवन चिकन झालं, इवन मटन पण आहे इथं. मटणाची टेस्ट नाही माहिती पण खूप छान आहे. मला असं वाटतं तुम्हाला जर नॉनव्हेज खायचं असेल, फिश खायचं असेल तर तुम्ही एकदा तरी इथं व्हिजिट करा, कारण खूप प्रॉपर ऑथेंटिक तुम्हाला इथे मालवणी जेवण मिळणार आहे. टेस्ट उत्तम आहे, अप्रतिम टेस्ट आहे, त्याचा तिखटपणा वगैरे सगळं बेस्ट आहे, म्हणजे सगळं भारी आहे. हे मी एक्सप्लेन नाही करू शकत. तर तुम्ही सुद्धा नक्की इथे माझघरला व्हिजिट करा. छान असं तुम्हाला कोकणी फूड खायचं असेल, मासेप्रेमी असाल तर. चला, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला, व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा, खात राहा. थँक्यू.